अरे आज किलो आहे तर काल के काय आहे काल के काय अरे सर आहे अरे सर आहे चिबड़ो अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब खैरियत से हो बच्चों? अल्हम्दुलिल्लाह। चलो बच्चों हाजिरी बोलो। अब्दुल तवाब, लब्बैक अब्दुल्ला मन्ना, लब्बैक इदबान, लब्बैक समीर, गैरादीर अबू बकर, लब्बैक रज़ान, लब्बैक अय्यूब, लब्बैक सीहान, लब्बैक। चलो बच्चों आज हम कन्नड़ा सीखेंगे। नहीं सर, कन्नड़ा क्या सीखेंगे, उसकी क्या ज़रूरत है, उसमें तो सिर्फ ಅವನು ಯಾರು, ನೀನು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಏನು, ನಾನು ಈಗ ಬಂದೆ। ये सब सीखने से हमको क्या फ़ायदा है सर? तो बच्चों सुनो, कन्नड़ हमारी इलाकाई ज़बान है। इसको सीखने से हम कर्नाटक में कहीं भी जाओ तो बात करना आसान होगा और इसको सीखने का सबसे बड़ा फ़ायदा ये होगा कि हम अपने बिरादरान वतन के सामने अल्लाह के दीन का तारुफ़ करा सकते हैं और अल्लाह के दीन का तारुफ़ करा सकते हैं और कन्नड़ ज़बान है में प्याम इंसानियत का काम भी कर सकते हैं जिससे उनके अंदर दीन के मुतालिक शक व शुबा को दूर किया जा सकता है और एक अच्छे आला अखलाक का मुजाहिरा करने में मदद मिलती है। अच्छा सर, कन्नड़ सीखने से हमको ये सब फ़ायदा है? जी हाँ बच्चों, कन्नड़ सीखने से हमको ये सब फ़ायदा है। चलो बच्चों किताबें खोलो, आज हम अल्लाह सबक पढ़ेंगे। अल्लाह अल्लाह ಅಲ್ಲಾಹನು ಅಲ್ಲಾಹನು ಅತ್ಯಂತ ಅತ್ಯಂತ ಪ್ರತಾಪಿಯು ಪ್ರತಾಪಿಯು ಸಾಮರ್ಥ್ಯವುಳ್ಳವನು ಸಾಮರ್ಥ್ಯವುಳ್ಳವನು ಆಗಿದ್ದಾನೆ ಆಗಿದ್ದಾನೆ। ಅಲ್ಲಾಹನೇ ಅಲ್ಲಾಹನೇ ಭೂಮಿ ಭೂಮಿ ಆಕಾಶ ಆಕಾಶ ಚಂದ್ರ ಚಂದ್ರ ಸೂರ್ಯ ಸೂರ್ಯ ನಕ್ಷತ್ರ ನಕ್ಷತ್ರ ಮತ್ತು ವಿಶ್ವದ ಎಲ್ಲ ವಿಶ್ವದೆಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿರುವವನು ಸೃಷ್ಟಿಸಿರುವವನು ಆತನೇ ಆತನೇ ಸಕಲ ಸಕಲ ವಿಶ್ವದ ವಿಶ್ವದ ಒಡೆಯನಾಗಿರುವವನು ಒಡೆಯನಾಗಿರುವವನು ಆತನೇ ಆತನೇ ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೀವನವನ್ನು ಮತ್ತು ಮತ್ತು ಮರಣವನ್ನು ನೀಡುವವನು सिहान और अबू बकर इधर आ जाओ। जी सर। जाओ जाकर फल फरोश के पास जाओ फल फरोश के पास जाकर 10 रुपए के फल लेकर आओ। ನೋಡು ನಾನು ಹೇಗೆ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅಂತ। ಏನು ಬೇಕು ನಿಮಗೆ? ನನಗೆ 10 ರೂಪಾಯಿದು 2 ಹೆಣ್ಣು ಕೊಡಿ ಹೆಣ್ಣು। ಎಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನೀವು? ಹಣ್ಣಿನ ಅಂಗಡಿಗೆ ಬಂದು ಹೆಣ್ಣು ಕೋಳಿ ಅಂತ ಕೇಳುತ್ತಲ್ಲ, ಇದೇನಾ ನೀವು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕಲಿತಾ ಇರೋದು? ನಿಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು? ಇವರು ಹಣ್ಣಿನ ಅಂಗಡಿಗೆ ಬಂದು ಹೆಣ್ಣು ಕೋಳಿ ಅಂತ ಕೇಳುತ್ತಾರೆ, ಇವರಿಗೆ ಕನ್ನಡ ಬರಲ್ವಾ? ಇವರಿಗೆ ಕನ್ನಡ ಸರಿಯಾಗಿ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಆ ತರಹ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ದಯವಿಟ್ಟು ಇವರಿಗೆ ಕ್ಷಮಿಸಿ। ಆಯಿತು। देखा हजरात, हेन्नू और हन्नू में कितना फ़र्क है कि तालिबे इल्म अपनी कन्नड़ा कमज़ोर रहने की वजह से फल फरोश के पास जाकर फल मांगने की जगह लड़की मांगा तो फल फरोश के पास गुस्सा आया और उसने डांटा। सब तलबा यहाँ हो। जी सर। बच्चों इसलिए कहा जाता है कि कन्नड़ा सीखो ताकि कहीं भी जाओ तो बात करने में दुश्वारी महसूस ना हो। देखो हमारे चाहरूम मकतब के तलबा कितनी अच्छी कन्नड़ बोलते हैं। अब्दुल तवाब इधर आओ। जी सर। जाओ जाकर चाहरूम मकतब के 2 तलबा को बुला कर आओ। सर आपको बुला रहे हैं। जी सर।
अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातुहू। बच्चों ज़रा इनके सामने कन्नड़ में गुफ्तगू करके दिखाओ। जी सर। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। ವಾಲೈಕುಮ್ ಅಸ್ಸಲಾಂ ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತುಹು. ಹೇಗಿದ್ದೀರಾ ಉಸ್ಮಾನ್ ಭಾಯ್? ಅಲ್ಹಮ್ದುಲಿಲ್ಲಾ, ಅಲ್ಲಾಹನ ದಯದಿಂದ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೇನೆ ಇಸ್ಮಾಯಿಲ್ ಭಾಯ್. ನೀವು ಯಾವ ಮದ್ರಸಾದಲ್ಲಿ ಕಲಿಯುತ್ತಿದ್ದೀರಾ? ನಾನು ತನ್ವೀರುಲ್ ಇಸ್ಲಾಂ ಮದ್ರಸಾದಲ್ಲಿ ಕಲಿಯುತ್ತಿದ್ದೇನೆ. ನೀವು ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಮದ್ರಸಾದಲ್ಲಿ ಕಲಿಯುತ್ತಿದ್ದೀರಾ? ನಾನು 6 ವರ್ಷದಿಂದ ಮದ್ರಸಾದಲ್ಲಿ ಕಲಿಯುತ್ತಿದ್ದೇನೆ. ನಿಮ್ಮ ಮದ್ರಸಾದಲ್ಲಿ ಏನೇನು ಕಲಿಸುತ್ತಾರೆ? ನಮ್ಮ ಮದ್ರಸಾದಲ್ಲಿ ಕುರಾನ್, ಹದೀಸ್, ಉರ್ದು, ಅರಬಿ, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಕಲಿಸುತ್ತಾರೆ. ನೀವು ಮದ್ರಸಾದಲ್ಲಿ ಕಲಿತು ಮುಂದೆ ಏನಾಗಬೇಕೆಂದು ಬಯಸಿದ್ದೀರಾ? ಇನ್ಶಾ ಅಲ್ಲಾ, ನಾನು ಮದ್ರಸಾದಲ್ಲಿ ಕಲಿತು ಆಲಿಮ್ ಮತ್ತು ಹಾಫೀಸ್ ಆಗಬೇಕೆಂದು ಬಯಸಿದ್ದೇನೆ. ನೀವು ಆಲಿಮ್ ಆಗಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೀರಾ? ನಾನು ಆಲಿಮ್ ಆಗಿ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಜज़ाकल्लाहु खैरा उस्मान भाई। ಶುಕ್ರಿಯಾ. माशाल्लाह माशाल्लाह, आपने कितनी अच्छी कन्नड़ में गुफ्तगू करके दिखाए। देखा बच्चों, ये तलबा कितनी अच्छी कन्नड़ बोलते हैं। अगर आप भी ऐसी ही मेहनत करके कन्नड़ा सीखेंगे तो आप भी ऐसी ही बात कर सकोगे। तो सब तलबा मेहनत के साथ कन्नड़ा सीखेंगे ना? इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू।